नमस्कार. लाडकी बहीण योजना 2024 तुमचा हप्ता थांबला का? मग ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्र सरकारने 2024 साली ही योजना सुरू केली आणि एका वर्षात लाखो महिलांनी याचा लाभ घेतला. दर महिना ठराविक रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. परंतु जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि त्यामुळे अनेकांना चिंता वाटू लागलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, विशेषतः अशा महिलांना मदत मिळावी ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. शिक्षण, आरोग्य, कुटुंबांच्या जबाबदाऱ्या पेलताना त्यांना सरकारकडून थोडीशी मदत मिळावी म्हणून दर महिना ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता दर महिना हप्ता थांबण्यामागचं नक्की कारण तरी काय? 2024च्या सुरुवातीलाच ही योजना जशी सुरू झाली तशीच प्रचंड गतीने अर्ज आले. यामध्ये काही आरोग्य किंवा अपात्र अर्जसुद्धा होते. सुरुवातीला निकष खूप तेथील होते, त्यामुळे पात्र अपात्र यामध्ये फारसा फरक नव्हता. परंतु युती सरकार आल्यानंतरनं या योजनेत नवे निकष लावले गेले आणि त्यानुसार पुन्हा छाननी करून प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता नवीन निकषांनुसार कोण अपात्र ठरले? सरकारी नोकरीत असणाऱ्या महिला, ज्याचे कुटुंब उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहेत अशा महिला व जे फॉर्म भरून चुकीच्या माहितीवर भरले गेलेत आहेत, ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले आहेत, अशा सर्व महिलांना नावे यादीतून हटवले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला जर यावेळी हप्ता मिळाला नसेल तर ही शक्यता तुमचं नाव यादीतून काढलं गेलं असू शकेल. नाव यादीत आहे का नाही हे कसं तपासायचं घरी बसल्या? जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का नाही तर पुढच्या स्टेप बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे अंतिम मुदत फायनल लिस्ट विभाग निवडा. नोंदणी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर व कॅप्चा कोड टाका आणि मोबाईलवर तो OTP येतो तो तिथे टाका. तुमच्या नावाची यादी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसून जाईल. जर तुमचं नाव यादीत दिसत नसेल तर अपात्र यादीत तुम्ही असू शकता. अपात्र ठरलं तरी काय करता येईल? असं झालं तर चिंता करू नका. काही अपात्र ठरलेल्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी, माहिती अपूर्ण असणं किंवा चुकीचा दस्तऐवज यामुळे ही नावे वगळली जातात. यासाठी सरकारने पूर्ण पडताळणीसाठी प्रक्रियाही सुरू केली आहे. तुम्ही स्थानिक पंचायत, महात्मा गांधी रोजगार केंद्र किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधू शकता. आता पुढचा हप्ता कधी मिळेल? जर तपासणीनंतर तुम्ही पात्र आहात हे सिद्ध झालं तर पुढील हप्ता पुन्हा सुरू होईल. सरकारकडून यादी दरमहा अद्ययावत केली जाते, त्यामुळे एकदा नावे वगळली गेली म्हणून कायमस्वरूपी अपात्र ठरत नाही. यामुळे दस्तऐवज आणि पात्रता असेल तर योजना पुन्हा सुरू होऊ शकते.